नाही कोयत्याक लावूचा नाही आता. ताकदमध्ये ताकद आहे बाबा. तोड दुखतो की नाही त्याची. पाणी अंदर ते पहिला सन पाणी आहे. कधी कापले त्याच्याकडे म्हणते ते मी मुंबईत फणसाची भाजी खाता. बस आहेत का काढू कोण काढू. बाबूपेक्षा तुमच्या त्या तुझ्या जगापेक्षा लहान तो नव्या नव्वद बाबू तर काय फणस छान कापून वगैरे झाल्यावर त्याची आम्ही बिया आणि गरे वेगळे केले आणि इथे आता आई फोडणी देते. त्यासाठी आईने राई, जिरा, लसूण, कांदा आणि हिरवी मिरचीची फोडणी दिली. ही गोडी भाजी बनवते आई फणसाची आणि मच्छी टाकून नॉनव्हेजवाली पण भाजी बनवणार आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. सगळी फोडणी छान शिजल्यावर हळद टाकून आईने गरे आणि बिया दोन्ही टाकले आहेत. छानपैकी ते शिजल्यानंतर वरतून थोडेसे मीठ टाकून व पाणी टाकून छान त्याला शिजवून घेतले. भाजी छान शिजल्यानंतर यावर वरतून किसलेले ओले खोबरे टाकले. त्यामुळे भाजी खूप छान अशी चविष्ट झाली होती. हे बघा तुम्हाला दिसतच असेल भाजी किती छान दिसते. याची चवही खूप छान होती. यानंतर नॉनव्हेज भाजीसाठी आईने फक्त हिरव्या मिरचीऐवजी लाल मसाला वापरून फोडणी दिली व मच्छीचे 2 तुकडे टाकले. अशा प्रकारे आम्ही फणसाच्या 2 वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या केल्या होत्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा.